हॅलो. आज आपण करणार आहे रताळ्याचे काप, रताळ्याचे गोड काप. पहिले मी हे रताळे धुवून घेतले आणि सोलून घेऊया. त्याचे असे तुकडे करून घेऊया आणि नंतर थोड्याशा तुपामध्ये हे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. कढईत मी साधारण एक मोठा चमचा भाजीचा तेवढं तूप घेतलं आहे आणि हे रताळ्याचे काप मी धुवून घेतले आहे. धुवून आपण ते फ्राय करून घेऊया. चांगलं कडकडीत तूप करून घेऊ आणि त्यामध्ये फ्राय करून घेऊया. आणि थोडंसं फ्राय करून आपण थोडीशी वाफ काढून घेऊया त्यावर. वाफेने ते थोडे सॉफ्ट होतील आणि थोडेसे ब्राऊन होतील. ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊया. तर हे परतून झाले आहे. थोडेसे सॉफ्ट झाले की नाही तर आपण बघून घेऊया. एक वाफ झाली की थोडेसे सॉफ्ट होतात आणि थोडेसे ब्राउनिश पण झाले की छान वाटतात. छान झाले आहे, बघून घ्या तुम्ही. मस्त सॉफ्ट झाले आहेत. जर नसेल सॉफ्ट झाले तर थोडीशी अजून आपण वाफ काढून घेऊ. आणि तूप याला एवढंच लागणार आहे. पुन्हा एकदा थोडं 5 मिनिट बघावं लागेल याला झाले की नाही. तर छान झालं आहे बघा. असे ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला ते परतायचे आहे. थोडंसं 5-5 मिनिट आपण वाफ काढून घेऊया झाकण ठेवून. म्हणजे काप असे थोडेसे ब्राऊन झाले पाहिजे. आता हे थोडेसे ब्राऊन झाले की आता आपल्याला साय टाकायची आहे. थोडंसं दूध आणि थोडीशी साय टाकून परतून घेऊया. आणि थोडीशी नंतर साखर टाकायची आहे. दूध नाही टाकायचं, पाणी बिलकुल टाकायचं नाही आहे. फक्त साय टाकू आणि थोडंसं अगदी दूध टाकू. आणि साखर याला आपण 1 वाटी टाकू. 4 ते 5 रताळी होती, त्याला 1 वाटी साखर पुरेशी आहे. साखर टाकून थोडंसं परतून घ्यायचं आहे. नंतर त्याला थोडासा पाक सुटतो आणि फोडी पण अशा थोड्याशा मोकळ्या होतात. आणि नक्की करून बघा ही रेसिपी, खूप छान होते. शिऱ्यापेक्षा छान लागते, रताळ्याच्या शिऱ्यापेक्षा. आणि ही लोखंडी कढईत जर केली तर अजून छान होते. लोखंडी कढईमध्ये अजून सुटसुटीत होतात रताळ्याचे काप आणि खूप छान लागते. शिऱ्यापेक्षा तरी खूप छान होते. नक्की ट्राय करा. आता झालेच आहे आपले हे. तूप पण सुटलं आहे छान, बघून घ्या. छान असे ब्राउनिश काप झाले की छान लागतात खायला. नक्की करा. नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा स्वीट पोटॅटो बाईट्स कसे वाटले तुम्हाला. नक्की सांगा मला. बाय.